पुरणपोळी लाटायला येते पण गोळा करायला येत नाही. गोळा करून द्यायला कोणीतरी लागतं किंवा पुरणपोळी पोळपाटाला लाटण्याला चिकटते, फाटते, पुरण बाहेर येतो. अशा प्रकारच्या बऱ्याच समस्या असतात नवशिक्या मुलींसाठी. खरं तर ज्याला सवय झाली त्यांचं ठीक आहे म्हणा. तर आजचा हा व्हिडिओ नवशिक्या मुलींसाठी किंवा नवशिक्या लेडीजसाठी असणार आहे. तर करायचं काय, पुरणाच्या पोळीसाठी आपण जी कणिक मळलेली आहे त्यातला थोडासा गोळा काढून घ्यायचा, पुरी एवढा साधारण लाटून घ्यायचा असाच, आणि नंतर त्याच्यामध्ये पुरण भरायचा. मोदक बंद करतो तसा त्याला बंद करायचा, एकदम छान बंद करायचा आणि पिठामध्ये बुडवून छान लाटून घ्यायचा. बघू शकता मस्त असं हळूहळू लाटायचं, साधारण गडबड करायची नाही. तर मी व्हिडिओ फास्ट केला आहे म्हणून. पोळी लाटून झाली की तेल तूप लावून दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायची. मग दुधासोबत कुस्करून खावा, कटाच्या आमटीसोबत खावा किंवा मग तुपासोबत खावा, ती तुमची मर्जी नाही का. असो, आमच्याकडे तेलच्या पोळ्या बनवतात. तेलच्या पोळ्या म्हणजे आपण पीठ लावून लाटलंय तिथं तेल लावून लाटायचं, अशा पोळ्या बनवतात. त्या एकदम पातळ असतात. या पोळ्या कशा थोड्याशा गादग्या म्हणजे थोड्याशा जाडसर पराठा टाईप असतात. तशा तेलच्या पोळ्या नसतात. तेलच्या पोळ्या एकदम पातळ असतात आणि त्यांना एकदम हळू अलगद लाटलं जातं. त्याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. आणि तेलची पोळी लाटण्यापेक्षा नाही का पुरणपोळी पिठावरची सोपी असते, तोपर्यंत तुम्ही ही शिकून घ्या नाही का. तर ज्याला गोळा करता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. मग पिठावर लाटलेल्या पोळ्या मस्त टमटमीत फुगतात. तर आपल्याच एका सबस्क्रायबरने मला हे पुरणपोळ्यांची ऑर्डर दिली होती, पुरणपोळी आणि आमरसची. तर त्याच्यासाठी मी ह्या पोळ्या बनवल्या होत्या. म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवूया. चला तर इन्स्टा फेसबुकवर जे बघतायत त्यांनी फॉलो करून घ्या आणि यूट्यूबवाले सबस्क्राईब करा.